नमस्कार मंडळी. लोकसभेची निवडणूक चालू असताना राजकीय वर्तुळात यावेळी पंतप्रधान कोण होणार अशा प्रकारची चर्चा रंगलेली असते. पण खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण खासदार निवडून देत असतो. मग यावरून पंतप्रधान कसा ठरणार हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर सोडवूयात आजच्या या व्हिडिओमधून. भारतामध्ये साधारणपणे दर 5 वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचं आमंत्रण देतात. या राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणं बंधनकारक असतं. यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो. राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन व्यवस्थेच्या पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नामधारी कार्यकारी अधिकारी आणि पंतप्रधान वास्तविक कार्यकारी अधिकारी असतो. राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख असतो तर पंतप्रधान हा शासनाचा प्रमुख असतो. मग आता नेमकं कोण होऊ शकतो पंतप्रधान? तर भारताच्या संविधानाच्या 75व्या व 84व्या कलमानुसार पंतप्रधान बनण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणं आवश्यक असतं. जसे की तो भारत देशाचा नागरिक असावा, लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार असावा. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला 6 महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावं लागतं. लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय 25 वर्ष व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय 30 वर्ष असावं. केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयांमध्ये फायदा असलेल्या पदावर तो कार्यरत नसावा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पॉलिटिकल वजीर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.